बजरंगबली की बाई लिहिलो तर मनीष म्हणता आता बैल लिहिलो, हिम्मत असा तर धरून दाखव. चल दाखवतोय, चल काय देणार बोल, काय देणार बोल. झोपड्यावर बसून तुम्ही पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतास. हे बघा मस्तपैकी स्वतः चढून पण तुम्ही काढू शकता असे जवळच पण असतात. आणि तुमका हवी असतात तर खास आमच्याकडे, आम्ही तर आमच्या घरी म्हणा, आमच्या बिरवाडीत गावात फणसाच्या भाजीत आम्ही कालवा टाकून खातो. एवढी भारी भाजी लागताना खरोखर. ती जर तुम्ही कधी इला असत ती तुमका ट्राय करूक मिळत. सरस्वती होमस्टे एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आंबा, फणस, कोकम म्हणजेच रतांबी आम्ही म्हणतो, काजू, नारळ सर्व झाडांच्या कुशीत आमचं सरस्वती होमस्टे. स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी व्लॉग बनवत असल्यापासून माका कायम कमेंट असायचे पहिले की विरवाडी तुमचा एवढा सुंदर मस्त निसर्गरम्य, तर तुमच्याकडे राहण्याची सोय हा का विरवाडीत, होमस्टे हा काय. तर तेव्हा नव्हता, पण आमच्याच विरवाडीतले प्रमोद भाईत म्हणून त्यांच्यानी नवीन होमस्टे सुरू केले ना, तर तो मी आज तुमका पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर आमच्या हनुमान मंदिरात नारळ बदलीचा कार्यक्रम आहे, तो पण मी तुमका दाखवणार आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मंडळी, आमच्या हनुमानाच्या मंदिरात आता नारळ बदलीचा कार्यक्रम आहे, तो पहिला मी तुमका दाखवतोय आणि मग जाऊया आपण होमस्टे बघू का. चला. तर मंडळी, गंधर्व पहिली कडक चहा घेऊन येलो, सर्वांका देता एकदम कडक. ए गंधर्व कोणी बनवलाय? दादू काका. वा, शिरा पण बनवलेला. शिरा पण हा ती ह्या प्रसाद, महाप्रसाद स्पेशल आहे. प्रसाद तो केक इज बॅक. काय एकदम स्पेशल आहे. स्पेशल आहे ना, एकदम कडक. हर्षलने बनवले की काय प्रसादी? दादू काकाने बनवली. जबरदस्त प्रसादी बनवलेली. आणि हर्षल तू मदत नाहीस ना? मी पण मदत. आणि चहा स्पेशल दादू आणि गंधर्व वाटता. तरी मी इलेच नाही, मी जर पप्पांसोबत वाडातरला गेलो होतो सामान घेऊन, नाहीतर मग मीच बनवलं असतं एकदम फुल कडक. खूप आवडते. अरे वा, पण काही लोकांना आवडत नाही, कंटाळलेत लोक. मंडळी आतमध्ये या. जय बजरंगबली. महाकाय सूर्य कोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके. आर्थिक व्याधी असतील, कोणत्याही प्रकारे कामामध्ये अडथळे येत असेल, कोणत्याही प्रकारचे आजार, या समस्त कुटुंबियांचा उद्धार करा. समस्त कुटुंबियांना सुख आणि समृद्धी द्या, सर्वांचं कल्याण करा आणि अशीच आपली सेवा वर्षानुवर्षे करून घ्या. बजरंगबली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आता तो प्रसाद त्याच्यात मिक्स करा. तर मंडळी, नवीन श्रीफळची पूजा करून तो पूजेक लावून हे जुनं श्रीफळा तो आता पाण्यात अर्पण करतो. मंडळी, नारळ बदली कार्यक्रम झालो, आम्ही नारळ बंदरात पण सोडलो आणि आता मी तुमका दाखवतोय सरस्वती होमस्टे, जो आमच्या विरवाडीतच निसर्गाच्या सानिध्यात. तर मंडळी, ही आमची निसर्गरम्य अशी विरवाडी बघू शकतास. म्हणजे आमच्याच विरवाडीत येण्यासाठी 2 रस्ते आहेत. ह्यो रस्तो हा तुम्ही तरळा मार्गे जर येत असाल, तरळे मार्गे त्याच्यानंतर मोंड बापर्डे करत ह्या ब्रिजवरून असं येऊन ह्या होमस्टेला तुम्ही जाऊ शकता. सो बघा समोरच होमस्टे आहे. आणि त्यानंतर
तुम्ही नांदगाव मार्गे येत असाल, नांदगाव, शिरगाव, तळे बाजार, जामसंडे, देवगड करून जर येत असाल तर ह्यो रोड आहे. तर ह्या होमस्टेला येऊ का दोन्ही पासून रस्ते आहेत, एक तराळ मार्गे एक नांदगाव मार्गे, दोन्ही रस्त्याने तुम्ही येऊ शकताच, काहीच टेन्शन नाही. तुम्ही जर होमस्टेला आमच्या विरवाडीत येलास तर तुमका बोटिंग पण करूक मिळत आमच्या खाडीत म्हणा. देवगडला बोटिंग हवी असतं तर देवगडला पण कॉन्टॅक्ट करून तुमका माफक दरात बोटिंग करून मिळत. कांदळवन सफारी देवगडला मिळत. त्याच्यानंतर आमच्या खाडीत तुमका आंघोळ करूची असं, स्विमिंग करूची तर पण तुम्ही करू शकतास. तर मंडळी चला मी तुमका आता दाखवतोय होमस्टे. आणि माझ्यासोबत हा हर्षल माय फ्रेंड आणि मनीष बर्थडे बॉय. कालचा बर्थडे बॉय आहे, आज थोडं हा त्याचा बर्थडे बॉय थोडं उरला, उद्यापासून नाही बर्थडे बॉय. उद्या असं तर मंडळी मेन रस्त्याकडनं ह्यो होमस्टे का जाऊचा रस्तो हा. चला तर मंडळी मी आता येलोय सरस्वती होमस्टे आमच्याच वाडीत आणि बघू शकता निसर्गरम्य अशा वातावरणात होमस्टे आहे. तुम्ही इलाच तर खरोखर तुमका आवडणारच हे होमस्टे आणि ही आमची विरवाडी, हे आमचं हे वातावरण. मंडळी इल्या पहिला आधी झोपळ्यावर बसून तुम्ही पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतास. हे बघा, चला मी आता तुमका अजून दाखवतो. म्हणजे या होमस्टेला एक जबरदस्त मोठं असं हॉल तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये हा 2 रूम. तर हॉल पहिले बघू शकता, मस्तच एकदम हॉल हा. हे बसून तुम्ही डायनिंग करू शकता, म्हणजे हे तुम्ही बसून हॉलमध्ये जेवू शकतास. हे सोफे ठेवलेले आहेत मस्त पैकी. या म्हणे झोपू नको फक्त. तर मस्त प्रशस्त असो हॉल आणि मी आता तुमका आतमधले रूम दाखवते. चला तर मंडळी ह्यो पहिलो रूम हा आणि त्याच्यानंतर बाजूक दुसरा, तोपर्यंत मी ह्यो पहिलो रूम दाखवतोय. तर ह्यो 2 माणसांचा बेड, हे 2 माणसं झोपू शकतात आणि ह्या साईडला 2 मॅट्रेस आहेत, हे 2 जण झोपू शकतात. तर ह्या रूमची किंमत आहे 1,500 रुपये. तर खरोखर या निसर्गाच्या सानिध्यात आणि व्यवस्थित ही 1,500 रुपये व्यवस्थित लावलेले आहेत. कारण देवगडात रूम घेतलास, देवगड शहरात तर आपण कायमच राहतो, पण देवगड शहरात जर तुम्ही रूम घेतला तर 3,000 रुपये, आता जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये एक रूम हा. तर त्या मनान हे काहीच दर नाही, बरोबर खूप रिझनेबल रेटमध्ये ही रूम हा. तर ह्या होमस्टेला तुमच्या टाइमपाससाठी पण कॅरम बोर्ड, बॅडमिंटन पण ठेवलेला तुमच्या खेळूसाठी. तुम्ही बाहेर कॅरम बोर्ड आतमध्ये खेळू शकता, हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये पण खेळू शकता, हॉलमध्ये खेळू शकता. आणि बॅडमिंटन तर बाहेर मस्तपैकी खेळू शकतात. तर मंडळी ही रूम बघून झाली, आता आपण जाऊया दुसऱ्या रूम मध्ये. चला बाजूकच हा दुसरी रूम बघू शकतास. या रूम मध्ये पण ह्यो बेड हा, हे तुम्ही 2 जण झोपू शकतास. त्याच्यानंतर हे मॅट्रेस टाकलेली आहे आणि इकडे एकूण 4 जण झोपू शकतास. आणि एकूण ह्या रूम मध्ये 5 पण झोपू शकतात. तुमका मॅट्रेस टाकल्यावर एक्स्ट्रा मॅट्रेस पण एक्स्ट्रा मॅट्रेस पण 5 जण तुम्ही या रूम मध्ये झोपू शकता. तर ह्याची किंमत आहे 1,500 रुपये. तर हे बघू शकतास तुम्ही रूम, मस्तच रूम आहे. आणि वॉलड्रॉप पण आहे तुमका काय कपडे बिपडे ठेवण्यासाठी. तर मंडळी चला मी तुमका आता दाखवतोय बाथरूम. हा बाथरूम आणि कमोड पण आहे या बाथरूम मध्ये. आणि ह्या बाजूकच त्याच्या इंडियन टॉयलेट, म्हणजे दोन्ही सोय कमोड आणि इंडियन. आणि ह्या बेसिन, ही बघा बेसिन. आमचं मनीष मस्तपैकी हात धुवून बेसिनचं ओपनिंग केल्यानंच हा. चला आता मंडळी तुमका दाखवतोय वरचे हॉल.
तर मंडळी हॉल आणि 2 रूम, संडास बाथरूम बेसिन आपण बघितलं आणि वर मी तुमका दाखवतोय मोठं हॉल तो पण मी तुमका दाखवतोय. चला. तर एकदम मस्तच वाटतं, एकदम हवा पण गार सुटलेली आणि एकदम सावळी आहे, एकदम शांत. किंवा फणस बघू शकता, फणस मस्तच लागलेले आहेत ते बघा. फणस पण भरपूर धरले. जर तुम्ही एप्रिल मे मध्ये येलास तर खास तुमच्यासाठी मस्तपैकी फणसाची भाजी मालवण पद्धतीत तुमका खाऊक मिळेल. बरोबर ना मनीष? आणि तुम्ही काढून आणा, हे बघा जवळच आहे ना, आता स्वतः काढून मस्तपैकी स्वतः चढून पण तुम्ही काढू शकता. असे जवळच फणस आहेत आणि तुमका हवी असतात तर खास आमच्याकडे, आम्ही तर आमच्या घरी म्हणा, आमच्या बिरवाडी गावात फणसाच्या भाजीत आम्ही कालवा टाकून खातो. एवढी भारी भाजी लागताना खरोखर. ती जर तुम्ही कधी इला असतात ती तुमका ट्राय करूक मिळत. कालवा आणि फणसाची मिक्स भाजी. चला. बोचूक पण कालवा बोलसूचा असा तुमका, तर कालवा बोलसूचा पण तुम्ही ट्राय करू शकता. तुमका आम्ही घेऊन जाऊ इकडनं आणि सर्व खाडी पण दाखवू. चला मंडळी, वर एक प्रशस्त एकदम जबरदस्त मोठं हॉल हा. म्हणजे जवळजवळ 25-30 जणांचे ग्रुप जर सहल इली असतात तर ग्रुप मुंबईसून पुण्यासून म्हणजे याच्या अगोदर इलेले आहेत. 2-4 ट्रिप येऊन गेलेले आहेत, म्हणजे मोठे ट्रिप. बाकी असे इलेलेच आहेत आणि मोठे 20-25 ग्रुप लोकांचे ग्रुप पण आहे, भरपूर येऊन गेले आहेत. त्याच्यासाठी तर एकदम भारी आहे. बघू शकता रिलॅक्स असं खूप गरम पण आहे मला, कारण आजूबाजूला मस्त माठ, फणसाची, आंब्याची झाडं आहेत. मस्तपैकी ती मी तुमका आता बाहेर जाऊन दाखवतोय. हा एक बाथरूम आणि हा एक कमोड संडास आहे. त्यानंतर बेसिन आणि हे ओटो पण आहे. आणि तुमका रिलॅक्स संध्याकाळचं बसूचं असाल तर बाहेर तुम्ही बसू शकता. मस्त बसून निसर्गाचा आस्वाद, चहा, संध्याकाळी नाश्ता, तुमका हवं तर जेवण किंवा स्नॅक्स काय नाश्ता बिटा असतात तर तुम्ही बाहेर बसून करू शकता. चला दाखवतो. बघू शकता किती मस्त वाटतं आहे एकदम. फक्त हे जरा उंच आहे त्याच्यामुळे प्रोटेक्शन म्हणून लावलेलं. बघू शकता या चिंचेचा मोठा झाड, माड, समोर खाडी आणि आजूबाजू पण घर आहोत. आजूबाजू पण घरात. असं टेन्शन नाही की एका वेगळ्या एका साईडला असं नाही. सर्व आमच्या वाडीत, पूर्ण वाडीत, आमच्या विरवाडीत एकदम लागून घर आहे. हे बघा त्यांच्याच भावाचं घर आहे, हे पण त्यांच्या चुलत भावांचं घर आहे. ही सर्व आमची पूर्ण विरवाडी आहे. हे सर्व घरा लागूनच. असं नाही की बाबा एका साईडला. आणि असं एकदम प्रशस्त हॉल हा, बघू शकता. आणि संध्याकाळचा चहा नाश्ता म्हणा, तुमका हवं तर 4-5 जणांचे असतात तर मस्तपैकी काही बसून तुम्ही जेवू पण शकतास. मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि महत्त्वाचा म्हणजे या होमस्टेला वायफाय हा. म्हणजे तुमका जर नेटवर्क काही जर मिळत नसाल तर त्याचं टेन्शन घेऊ नको. वायफायची पण सोय व्यवस्थित केलेली आहे, एकदम भारी, नो टेन्शन मध्ये. चला. मस्त मोठी चिंचेची झाडं आहेत, माड आहेत, त्याच्यामुळे हे पूर्ण असं एकदम गारावा, एकदम गारा, थंडगार वाटतं एकदम. तर आज तारीख आहे 1 एप्रिल. एप्रिल महिना चालूच झाला तरी पण हे मस्त गार वाटतं. आता वाजले असतील, किती वाजले हर्षल? 12:30 ना? 12:30 1 वाजलो तरी हे मस्त शांत वाटतं, एकदम गार वाटतं. कारण हवा पण मस्त आणि एकदम मोठी झाडं असल्यामुळे एकदम थंड वाटतं. आम्ही हे लहानपणी हे खेळायचे क्रिकेट, माहिती मनीष? हे बघ मस्त की आम्ही सकाळ संध्याकाळ हेच मेलेले असायचे. पुढे आम्ही ते बघ ते काजूची झाडं, कोकमची झाडं, माड, आम्ही या मायातूर कायम खेळायचे. आणि आमची बाग पण ह्याच्या जरा जवळच आहे. आणि माझी बाग, जर माझे कोण सबस्क्रायबर असतील ते बघू, जर होमस्टे येत असेल तर माझी बाग पण मी तुमका दाखवीन. इलास तर जवळच हा, टेन्शन नाही, काय पण घेऊन यावत आहे ना. माझ्या सबस्क्रायबरला फ्री सर्व काजू, फणस, आंबे मी देणार माझ्याकडून. तर इलास तर पण असले तर जर तुम्ही इलास मी असले तर तुमका मिळते, नाहीतर मग म्हणशाल विठ्ठल बोललो आणि काही दिल्या नाही. पूर्ण होमस्टे जर खालचे 2 रूम हे हॉल जर तुम्ही घेतलास तर एकदम कमीत कमी रेट लावलेलो 5,000 रुपयात तुमका सर्व मिळणार. पूर्ण निसर्गाचा आनंद, त्यानंतर हे हॉल, खालचे 2 रूम आणि हॉल आणि हो मोठो हॉल, असं सर्व तुमका 5,000त मिळणार. तर खरोखर मस्तच होमस्टे आहे. तर इला असं नक्की तुमका आवडा. वारो येत आहे ना, वारं तर मस्तच आहे, टेन्शनच नाही.
तर मंडळी मस्त प्रशस्त असतो हॉल हा. तुम्ही रिलॅक्स मध्ये बसून कॅरम खेळू शकतास, त्यानंतर जेवू पण शकतास, वर पण जेवू शकतास रिलॅक्स मध्ये, संध्याकाळचं दुपारचं वगैरे जेवू शकतास. आणि आता सध्या तर हे टी व्ही लावलेले आहे, पण थोड्याच महिन्यात मस्तपैकी LED पण लावणार आहे. मस्तपैकी बसून तुम्ही बघू शकतास. आणि तुमका दाखवते किचन रूम. जेव्हा किचन रूम हो किचन रूम हा या होमस्टेचो. तर तुम्ही इलास तर तुमका जर काय जेवण हवं असं आता सांगून तुमका सर्व जेवण मिळेल. म्हणजेच आमच्या खाडीतील मासे, कालवा, खेकडे, त्याच्यानंतर तिसरे, त्याच्यानंतर समुद्रातले मासे म्हणा, मुळे, मारळ सगळा. मुळे सर्व तुमका मालवणी पद्धतीचं आमच्या खाडीतील म्हणा समुद्रातला सर्व तुमका जेवण मिळणार. मालवणी पद्धतीचं चिकन पण तुमका मिळेल. तर ह्या मालवणी पद्धतीचे सर्व जेवण तुमका आमच्याच वाडीतील 2-3 लेडीज आहेत बायका, ते सर्व तुमका मालवणी पद्धतीचं जेवण करून देणार. मस्तपैकी एकदम टेस्टी जेवण मिळणार. मोठमोठ्या हॉटेलमध्ये खाल्लं असाल, पण जर राहिला तर तुमका एकदम घरगुती पद्धतीचा आपला मालवणी पद्धतीचा तुमका जेवण मिळेल. मस्तच वाटतं, वारोपणा एकदम गार वाटतं. तर मंडळी होमस्टे बघून झालो. आणि हे पाण्याचं पण टेन्शन आहे. एप्रिल मे मध्ये केव्हा येईल तरी तुमका मुबलक पाणी मिळणार सर्व. आणि हे पार्किंगची पण सोय आहे. डायरेक्ट ती गाडी तैसून मेन रोडवरनं काही सेकंदात तुम्ही, जास्त पण वेळ नाही, मेन रोडवरून मिनिटात नाही काही सेकंदात तुम्ही हे येऊ शकता. ही पार्किंगची सोय आहे पूर्ण. कितीही गाडी तुमचे 10-15 गाडी म्हणा, मोठी बस असतात ती पण लागू शकता ही गाडी. आणि असं हो आमचं होमस्टे हा सरस्वती होमस्टे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आंबा, फणस, कोकम म्हणजेच रतांबे आम्ही म्हणतो, काजू, काजू, नारळ सर्व हे बघ पण व्हेजिटेबल्स सर्व झाडांच्या कुशीत आमचं सरस्वती होमस्टे हा. तर नक्की भेट द्या. नक्की भेट द्यावा. खरोखर तुमका नक्कीच आवडत हे होमस्टे. आणि सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. आणि ह्या होमस्टेचे ओनर आहेत प्रमोद बाईत, म्हणजे ते मुंबईत असतात पण त्यांच्यानी आपल्या गावात होमस्टे ओपन केले नाही. तर खरोखर मस्तच होमस्टे आहे, नक्की व्हिजिट करा. चला तर मंडळी चला आता आम्ही चलतो. आणि युवा गंधर्वाचा मित्र श्रेयश गंधर्व भेटू गेलो, खास गंधर्व भेटू गेलो आधे का काही जणच बोलतो ते विषय कायचा. हा का आज डान्स असता ना. ओके ओके झाली प्रॅक्टिस डॅन्सची. प्रॅक्टिस झाली की नाही झाली ना. ओके तर मंडळी चला आता जाऊया घरी. चल म्हणी जाऊया ना. काय होमस्टेला राहतोस तुका रूम बुक करू. हा हर्षल तुका बोलवत कोण आणि हर्षल माका एप्रिल फुल करता घरात बोलव. माका खरोखर खराच वाटलं होतं बोलवतं, पण मनीष बोललो की आज एप्रिल फुल हा. आज 1 तारीख 1 एप्रिल. एप्रिल फुल बनाया हर्षल ने मुझे. खरोखर माका वाटला, कारण वाजले 1:30 जोक बोलवले नसं वाटलं. बर्थडे बॉय कमिंग सून बर्थडे बॉय 21 एप्रिल. चले मनीष काय राहतो सर हो मित्राकडे. चला 20 दिवस बाकी. 20 दिवस बाकी. चलो आमची गोमाता गाया म्हणून जर बैल असतो ना उडवले नसता. मारता रे तो बाई लिहिलो. तर मनीष म्हणता आता बैल लो हिम्मत असा तर धरून दाखव. चल दाखवते. चल काय देणार बोल, काय देणार बोल. हात लावून दाखवा. हात घाबरलो मनीष घाबरलो. अरे हट्टा चल बघितलं घाबरलो विठ्ठल कोंडेला. चला